तर इथे पाहू शकता हे आलोय संध्याकाळी काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे भेटू मागा सर पडशील गुरुवारी नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय दंडोबा हिल्स या ठिकाणी. तर ते दंडोबा हिल्स सांगली जिल्ह्यातील एक फेमस ठिकाण आहे आणि तिथं महादेवाचं मंदिर देखील आहे. तर चला आपल्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि ते दंडोबा हिल्स आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया. तर आता मित्राला पिक करण्यासाठी चाललोय. त्याला पिक करून आपलं नेक्स्ट टार्गेट दंडोबा हिल्स असणार आहे. तर हे पाहू शकता, इकडे मित्राचं घर आहे. तर मित्राला इथे मित्र समोर थांबलाय. चला त्याला पिक करूया आणि जाऊया. चल भाऊ बस. चला त्यासाठी तर आले. सचिन आला नाही बघ की. हा या 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 काय काय गणपाल न्यायला आलो. इकडे पुढे ब्लॉक आहे, ब्लॉक पुढे काय काय माने विशेष. संध्याकाळी या. संध्याकाळी मग भाऊ काय ब्लॉग संध्याकाळी येता काय? चष्मा मी घेऊन दिला, मलाच देणार नाही तर माने कोणाला देणार? हा तू गेला कुठं? गाडीत आहे तुझ्या? माझ्या गाडीत बी नाही. अरे बघितलं मी, गाडीत आहे. बाबा नाहीच तर संध्याकाळी येता ना हो? चुकवीनच या. सध्या जेवण देणार काय हा? तुला काय खायचं ते की. चला दादा दंडोबाला जाऊन येतो. मला घेऊन लय मदत करायला. कोणते ट्रेन आहे रे? तर मित्रांनो, पंढरपूर मिरज ट्रेन पाहू शकता. चालले नाही रे, पंढरपूर मिरज आहे. तुझं ड्रीम होम इथं का? हे तुम्ही ते तिथे ते घर तुमची ती पहिला मंजुरी झाली आहे रे. बरोबर आहे. तर मित्रांनो, आता दंडोबा हिल्स फक्त 5 किलोमीटर राहिले. पिंजरा तू काय करतो सध्या? इकडचं व्ह्यू भारी आहे. म्हणजे त्याला बोलायचं रे, कल चांगली असली तर राऊंड टाकायला. किंवा कसं सांगतो बाळा, कर जर चांगली मिळाली तो घेणार, तुम्हाला देणार नाही असं म्हणतोय. आणि लय बाद खर्च असलं तुम्हाला देणार. पहिला नव्हते काय? तर मित्रांनो, हे पाहू शकता, आपले सहर्ष स्वागत आहे निसर्ग पर्यटन स्थळ दंडोबा. भारी आहे तिथं. बरं वनवे म्हणता पाहिजे नको वाटते. सध्या मी शिकवते, ट्युशन घालवलं आता. हा थांबा तसंच. राहिलं कुठं तिकडं आहे म्हणजे सगळं. आता इकडं बघ. मित्रांनो, पाहू शकता काय भारी व्ह्यू दिसत आहे इथून. होय होय, पाऊस यायला पाहिजे आता. सध्या पावसाळा चालू आहे पण पाऊस बंद झालाय की रे. आता हिरवगार झाली सर. तर मित्रांनो, फायनली येऊन पोचलोय दंडोबा हिल्सच्या इथे. तर हे पाहू शकता, इथे कमान आहे आणि दंडोबाचा डोंगर हिल्सबद्दल इन्फॉर्मेशन आहे पाहू शकता इथे. आणि कमान आहे इथे. हां, हे आसपास पाहू शकता. इथे समोर दुकान आहे आणि इथं पार्किंगसाठी जागा आहे. आणि आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे. तर चला आता मंदिरात जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया. फोटो कसं काढताय? काही नाही, आता कॅमेरा धरतो. ते नाही, काय प्राइस काय आहे एका फोटोची? पर फोटो 100 रुपीज. पर फोटो असेल तर 250. तर मित्रांनो, पाहू शकता श्री क्षेत्र दंडोबा देवस्थान. इथे बाजूला गणेशाची मूर्ती आहे आणि ते शंकराचा फोटो आहे आणि हे गुहेच्या आतमध्ये मंदिर आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन पाहूया आपण. चल सध्या
म्हणजे हौशी माणूस. व्हिडिओ करायला परवानगी आहे की नाही बघ. तर त्या दिशेनेच थांब. ये. तर मित्रांनो इथे पाहू शकता कालभैरवाची मूर्ती आहे. तर इथे समोर नंदी आहे. आणि ते शंकराची पिंड आहे हे पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे प्रदक्षिणासाठी गुहा आहे. लावलं? हा. हे नाही ते स्वामी ते नेत होते अगोदर ते तपश्चर्याला, ते त्यांनीच तयार केलेले ते. स्वर्गामध्ये पण असंच असणार आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकता एक छोटस शिवलिंग आहे आणि त्याच्या समोर नंदी आहे. इथे हे गुहेच्या आतमध्ये तयार केलेलं आहे. इथं पावसाळ्यात पाणी पडत असणार इथून, हे पाहू शकता मित्रांनो. हा हे मंदिर आवडतं. तर मित्रांनो इथे पाहू शकता शिवलिंग आणि समोर नंदी आहे शिवलिंगाच्या. कसं बनवलं ना गुहेत मंदिर आहे. आतमध्ये येऊ नको मा सध्या. तर मित्रांनो हे पाहू शकता इथे छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे. इथे समोर हनुमानाची मूर्ती आहे, समोर शिवलिंग आहे इथे आणि छोटीशी नंदीची मूर्ती आहे. त्यांना अशा प्रकारे हे गुहेच्या आतमध्ये हे पाहू शकता. तर चला आता आपण हिल्स वरती जाऊया. मित्रांनो आपला काळा कावळा पापड्या खात आहे. असंच येणार सध्या, म्हणून तर आणलं तुला. तर मित्रांनो फायनली डोंगराच्या वरती पोहोचलेलं आहे, पाहू शकता अशा प्रकारे डोंगर आहे. तर हा दंडोबा डोंगराचा नक्षा पाहू शकता. अशा प्रकारे व्ह्यू पॉइंट्स आहेत. पॅगोडा, शिखरकट्टा हे पाहू शकता. तुम्ही व्ह्यू पाहू शकता का मस्त दिसत आहे. तर पाहू शकता आपला सतीश भाऊ वरती चाललेला आहे चढायला. फोटो नाही जा तू वरती जा. अरे काढतो की तिथं वर जा, तिथपर्यंत येते वर जा. चालेल चालेल जा आता सध्या वर जाता. ए जाते जा. हाँ तो भाई लोग इधर देखो, अब सो यहाँ हमारे फैन लोग मिल गए थे मुझे. बहुत अच्छा यूट्यूब है, सभी मिलकर लाइक करो, कमेंट करो. ओके. और पीछे वाले आ जाओ इधर, कल आएगा व्हिडिओ. हां तर मित्रांनो अशा एक खतरनाक रस्त्यातून आम्ही वरती चढत आलेलो आहे, हे पाहू शकता. तर चला आता हे पायऱ्या आहेत इथून, हे पाहू शकता. तर वरती जाऊया आपण. हे गोल गुंबज टाईप पायऱ्या आहेत रे. थर्ड फ्लोअरला आलेलो आहे आम्ही, पाहू शकताय. मित्रांनो इथून व्ह्यू पाहू शकता, काय मस्त व्ह्यू येत आहे इथून. वा जबरदस्त. झेंडा फडकत आहे. तर चला आता इथून आपल्याला परत वरती चढत जायचं, पाहू शकता तुम्ही.
मी स्वतःचा व्हिडिओ करायला लागलोय रे. यो. हा उतरताना जरा त्रास होतोय. तर मित्रांनो जोरात वारं सुटलंय वरती. कॅमेरा सावकाश. मित्रांनो सध्या 3 लाखाचा आहे. 3 लाख. हळू जावा भावानू. कॅमेरा त्यातच आहे. होय रील्स करलाय काय? रील्स नाही भावा व्लॉग. ब्लॉग करलाय? होय विटू भंडारे सबस्क्राईब करा की बाबा. काय ना? विटू भंडारे ब्लॉग. विटू. हा पकडून सबस्क्राईब करायला होतो. होय. मित्रांनो इथे पाहू शकता काय जोरात झेंडा फडकत आहे. हॅलो आता त्या 4 वेळा आलो इकडे वर. दंडोबा होय. तर इथे पाहू शकता हे आता आलोय संध्याकाळी यंत्र काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे बिटू मागा सर पडशील. गुरुवारी यंत्र गुरुवारी तिकडे गुरुवारी 6 वाजता बघा काल. हे आब्या कुठे गेले रे दिसे नाही. इकडे वरतून व्ह्यू पाहू शकता काय जबरदस्त. ते जाऊया काय तळ्याला. हा काय करणार पाणी बघणार इथे सतीश भाऊ बसलेले एकदम स्टायलिश मध्ये. एकदम जबरदस्त दिसत आहे पाहू शकता. आता सतीश भाऊ फक्त एक चष्म्याची गरज आहे. चांगला दिसालो काय? पाठीमाग बघ चांगला दिसालो काय? हे नाथ बळा. सतीश भाऊ एकदम जबरदस्त दिसत आहेत. सतीश भाऊ पहिल्यांदा काय आलतो बा गाठ फाटलेला. 2 पाय सोड खाली. इकडे काय करावं म्हणाला अभ्या? मित्रांनो आता मनोरा बघून झालेला आहे. तर बाकीचा डोंगर आम्ही एक्सप्लोर करूया. तर हा पाहू शकता मनोरा 70% तो दिसला पाहिजे. आणि वरती झेंडा. तर हे पाहू शकता अशा प्रकारे दंडोबा हिल आहे. इथं जाऊया इकडं मस्त आहे ना सध्या. हे आते की रे. एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर. वा त्या ठिकाणी वायपर पण आपल्याला पाहायला भेटतोय. लॉस्ट पॉइंट आहे आणि तुम्ही बघू शकताय बुट काढा. तर मित्रांनो इथे पाहू शकता केदारलिंग मंदिर आहे इथे समोर. हो मस्त आहे रे. काय तर लाव रे सध्या. मी पण रे बघ कोणतरी काहीतरी बसले. तर मित्रांनो इथे पाहू शकता समोर. मित्रांनो हे पाहू शकता केदारलिंग आणि असं पूर्ण गुहेमध्ये आहे. हे दर्शन घ्या कसं त्या ते. ओके हा गुहा पाहू शकता आतून. कसं चिरलेलं बिरलेलं आहे पण डेंजर सोडे काय पण म्हण. तर मित्रांनो फायनली दंडोबा हिल्स बघून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे परत. तर नेक्स्ट आपल्याला जेवणासाठी काहीतरी शोधायला लागणार आहे धाबा वगैरे. सध्या ड्रिफ्ट मार ड्रिफ्ट असं गाडी असं ड्रिफ्ट मारायचं. सध्या ड्रिफ्ट मारायचं ड्रिफ्ट. हा वा मित्रांनो काय भारी व्ह्यू आहे पाहू शकता तुम्ही समोर. एकदम चारी बाजूला झाड आहे ते पाहू शकता. आता बंद करा संपली. तर मित्रांनो आम्ही इथे बसवेश्वर यात निरावरी प्रकल्प पाहण्यासाठी आलेलो आहे पाहू शकता. इथे नाही माहिती होत मुंडगी होत कशा.
मित्रांनो पाहू शकता हे बसवेश्वर निरावरी प्रकल्प. तर मित्रांनो फायनली दंडोबा हिल्स बघून झालेलं आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.